नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मिनी इडली फ्राय। सर्वप्रथम मिनी इडली करून घेतलेला आहे आपण। आपली इडली तयार आहे। कढईमध्ये बटर टाकलेला आहे, बटर आणखीन तेल, कांदा टाका, कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाका, टोमॅटो पण चांगला परतून घ्या। त्यात टाकलेला आहे हळद, लाल तिखट, मीठ, सांबर मसाला टाकून आणखीन थोडा वेळ परतून घ्या। आपण थोडंसं पाणी पण टाकणार आहे, त्यात मसाला करपत नाही। चांगलं मऊ होजेपर्यंत परतून घ्या। मिनी इडली टाकलेला आहे, टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाकलेला आहे आणखीन थोडंसं बटर, बटर टाकून आणखीन एकदा मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आपली कोथिंबीर टाका। आपली इडली फ्राय तयार आहे, नक्की तुम्ही पण करा। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मिनी इडली फ्राय। सर्वप्रथम मिनी इडली करून घेतलेला आहे आपण। आपली इडली तयार आहे। कढईमध्ये बटर टाकलेला आहे, बटर आणखीन तेल, कांदा टाका, कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाका, टोमॅटो पण चांगला परतून घ्या। त्यात टाकलेला आहे हळद, लाल तिखट, मीठ, सांबर मसाला टाकून आणखीन थोडा वेळ परतून घ्या। आपण थोडंसं पाणी पण टाकणार आहे, त्यात मसाला करपत नाही। चांगलं मऊ होजेपर्यंत परतून घ्या। मिनी इडली टाकलेला आहे, टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाकलेला आहे आणखीन थोडंसं बटर, बटर टाकून आणखीन एकदा मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आपली कोथिंबीर टाका। आपली इडली फ्राय तयार आहे, नक्की तुम्ही पण करा। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मिनी इडली फ्राय। सर्वप्रथम मिनी इडली करून घेतलेला आहे आपण। आपली इडली तयार आहे। कढईमध्ये बटर टाकलेला आहे, बटर आणखीन तेल, कांदा टाका, कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाका, टोमॅटो पण चांगला परतून घ्या। त्यात टाकलेला आहे हळद, लाल तिखट, मीठ, सांबर मसाला टाकून आणखीन थोडा वेळ परतून घ्या। आपण थोडंसं पाणी पण टाकणार आहे, त्यात मसाला करपत नाही। चांगलं मऊ होजेपर्यंत परतून घ्या। मिनी इडली टाकलेला आहे, टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाकलेला आहे आणखीन थोडंसं बटर, बटर टाकून आणखीन एकदा मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आपली कोथिंबीर टाका। आपली इडली फ्राय तयार आहे, नक्की तुम्ही पण करा। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मिनी इडली फ्राय। सर्वप्रथम मिनी इडली करून घेतलेला आहे आपण। आपली इडली तयार आहे। कढईमध्ये बटर टाकलेला आहे, बटर आणखीन तेल, कांदा टाका, कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाका, टोमॅटो पण चांगला परतून घ्या। त्यात टाकलेला आहे हळद, लाल तिखट, मीठ, सांबर मसाला टाकून आणखीन थोडा वेळ परतून घ्या। आपण थोडंसं पाणी पण टाकणार आहे, त्यात मसाला करपत नाही। चांगलं मऊ होजेपर्यंत परतून घ्या। मिनी इडली टाकलेला आहे, टाकल्यानंतर मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्यात टाकलेला आहे आणखीन थोडंसं बटर, बटर टाकून आणखीन एकदा मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आपली कोथिंबीर टाका। आपली इडली फ्राय तयार आहे, नक्की तुम्ही पण करा। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मिनी इडली फ्राय। सर्वप्रथम